नासिक मार्ग पर मोसी क्षेत्र में कई बहुमंजिला इमारतें बन गई हैं। यहाँ से चाकन जाने वाले यात्री नदी के तल और नदी पर बने पुल पर बड़ी मात्रा में कचरा फेंक रहे हैं, जिसके कारण इलाके में बदबू फैल गई है और नदी का पानी भी प्रदूषित हो गया है। पिंपरी चिंचवड मनपा और कुरली ग्राम पंचायत को इस प्रकार पर अंकुश लगाने के लिए उचित कदम उठाने चाहिए। कचरा फेंकने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए। यहाँ बोर्ड लगाया जाए ताकि गंदगी न फैले। ऐसी मांग अशोक ढोकले और मोशी इलाके के नागरिकों ने की। पिंपरी चिंचवड शहर आशिया खंडामध्ये एक नंबरचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि त्या शहरामध्ये मोठमोठ्या स्कीम झालेल्या आहेत। एक चांगलं नावारूपाला आलेलं शहर आहे पहिल्यापासूनच। आणि देहू आळंदीच्या मध्ये एक मोशी बसलेली आहे। या ठिकाणी पुणे नाशिक रोड, त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी अशा या ठिकाणी त्या सर्व नदी वगैरे आहे। पण आम्ही बऱ्याच वेळा जाता पाहत असतो की ह्या स्वच्छ शहरामध्ये जे लोक चाकणच्या दिशेला कामाला जात आहेत, जे टू व्हीलरवरती जात असतील, फोर व्हीलरमध्ये जात असतील, हे लोक त्या ठिकाणी कचरा टाकतायत। कचरा टाकून त्या पुलाची व त्या भागाची एकदम आहे ना परिस्थिती बेकार केलेली आहे। तिथे गेल्यानंतर संपूर्ण दुर्गंधी येते। अगोदरच नदीमध्ये एवढ्या प्रकारचा दुर्गंधीचा प्रवाह चालू आहे। त्याच पद्धतीने परत पुलावरती जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या जी असते, चुकून त्या कचऱ्यावरती एखाद्याची गाडी गेली, स्लिप झाली तर या ठिकाणी एखाद्याचा मृत्यू पण होऊ शकतो। म्हणजे हे दिवस धोकादायक आहे। तरी प्रशासनाने समजा पिंपरी चिंचवड विभागाचे जे आरोग्य विभागाचे जे काय अधिकारी असतील त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं। त्याचप्रमाणे ते पलीकडे कुरळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे, कुरळी ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यावं व या ठिकाणी जो कचरा उचलण्याचं त्यांनी मोहीम राबवावी, एवढी मी याद्वारे आपल्याला विनंती करतो की हे पुन्हा होऊ नये। आणि जो कुणी करत असेल त्याच्यावर ट्रॅक लावा आणि ट्रॅक लावलं तर त्याच्यावरती दंड मारा आणि त्या ठिकाणी फलक लावा की या ठिकाणी कचरा टाकू नये। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।